नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका वेगळ्या विषयावर. तो विषय म्हणजे यांना काही कळतच नाही. आता कोणाला कळत नाही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. मंडळी, काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक बातमी वाचली. जपानी सम्राट आकिहितो म्हणे आपल्या राज्यपदाचा त्याग करून आपला पुत्र नारुहितो याची सम्राटपदी नियुक्ती करणार आहे. आता या घटनेने तिथल्या जनतेला खूप आनंद झाला म्हणे. जपानी सम्राटाला तिथे 200 वर्षांची परंपरा आहे आणि 30 वर्षानंतर तिथल्या लोकांना नवीन राजा मिळणार आहे. आता हा आनंद लोकांना साजरा करता यावा म्हणून जपान सरकारनं म्हणे चक्क 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की अशी 10 दिवसांची सुट्टी देणं लोकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. म्हणूनच तर मी म्हणतो की यांना काही कळत नाही. आधी मुळात चूक त्या जपानच्या सम्राटाची. कोणी सांगितलं नाही तरी स्वतःहून तो पायउतार झाला. राहिला असता अजून काही वर्ष तर कोणी काही म्हटलं असतं का? नाहीतर आमच्याकडे भारतात पहा, कोणी म्हटल्याशिवाय आम्ही सत्तेतून बाजूला व्हायला तयारच नसतो. सगळ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचं वय आहे, पण सत्तेत असणाऱ्यांना किंवा राजकारण्यांना ते बंधन कुठं आहे? सगळ्यांना शिक्षणाची अट आहे, पण त्यांना ती नाही आणि त्यांना ती आवश्यकही नाही. ते मुळातच सर्व गुण संपन्न असतात. सर्वसामान्यांची गोष्टच वेगळी. असो, तो विषय आपला नाही. काही वेळा माझ्याकडून विषयांतर ओघानं होतं, त्याबद्दल आपण उदार मनानं मला माफ करालच. तर झालं काय मंडळी, की जपान सरकारनं लोकांना आनंद साजरा करावा म्हणून ही जी 10 दिवसांची सुट्टी दिली ती लोकांना अजिबात आवडली नाही. त्यांना म्हणे प्रश्न पडला की या 10 दिवसात जे काम बुडेल ते पुन्हा जास्त काम करून भरून काढावं लागेल. शिवाय या 10 दिवसात सुट्टी असल्यामुळे पर्यटन वगैरेचा जो खर्च होईल तो वेगळाच. शिवाय 10 दिवसांचं उत्पन्न बुडेल. तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ कसा घालायचा? वेडेच आहेत हे लोक, नाही का? अहो, सरकार एवढी स्वतःहून सुट्टी देत आहे तर करायची नाही एन्जॉय. पण नाही, हे पडले कर्मदरिद्री. मी म्हणतो, अहो जरा आमच्याकडे बघा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आम्हाला सुट्टी मिळाली की कोण आनंद होतो. काम तर नेहमीचंच आहे हो, जरा मौज मजा नको का करायला? आमच्या शाळांना उन्हाळ्यात 1.5 महिन्याची सुट्टी असते. दिवाळीत 15 दिवसांची सुट्टी असते. शिवाय गणेशोत्सव, नाताळ, नवरात्र इत्यादी वेगवेगळ्या सणांच्या सुट्ट्या असतातच. सुट्ट्यांचा देश म्हणून एक वेगळी ओळख आहे आमची. बँका, सरकारी कार्यालयं वर्षातून बऱ्याच वेळा सुट्ट्यांमुळे बंद असतात. या सगळ्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन आम्ही मस्त पर्यटनाला जातो, मॅचेस पाहतो किंवा अगदी काहीच नाही जमलं तर घरी मस्त उशिरापर्यंत ताणून देतो. सुट्टीच्या दिवशी
रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे यासारखं सुख नाही महाराजा. पण हे सगळं तुम्हाला माहीत असण्याची शक्यताच नाही. आमच्याकडे एक म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. जाऊ द्या. बरं, मी असंही ऐकलं आहे की तुम्हाला म्हणे ऑफिसमध्ये सलग 13 तास काम करायची सवय आहे म्हणे. त्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही. इतकं काम करणं आरोग्याला चांगलं नाही. बरं, बायकासुद्धा तेवढंच काम करतात म्हणे. शिवाय घरी आल्यावर घरकाम वेगळंच. त्यांच्याकडे घरकामाला नोकर ही कल्पनाच नाही. सगळे मिळून घरातली कामं करतात. ऑफिसमध्ये काम, घरात काम. अरे आहे काय? या जपानी लोकांना म्हणे वर्कहोलिक म्हणतात. वर्कहोलिक म्हणजे सतत कामात व्यस्त असणारे. आमच्याकडे अल्कोहोलिक वगैरे शब्द लोकांना माहिती आहेत. वर्कहोलिक काय भानगड आहे, ही आमच्या पचनी पडणारी गोष्ट नाही बुवा. जपानमध्ये आपल्या महाराष्ट्रा एवढी लोकसंख्या आहे आणि आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. पण जपान आज जगातील श्रीमंत देशांपैकी एक राष्ट्र. पण जपान पुढं गेला तो तेथील लोकांच्या कार्यनिष्ठेमुळं. जपानी कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्य उत्पादनं यांना एक विशिष्ट असा उत्तम गुणवत्तेचा दर्जा आहे. जपानी लोक आपल्या कामाशी आणि दर्जाशी कधीही तडजोड करत नाहीत असं ऐकलं आहे. जपानमध्ये अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटं आलीत आणि सतत येत असतात. पण आपल्या अथक प्रयत्नानं आणि कष्टानं त्या लोकांनी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेलं आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानची बेसुमार हानी झाली. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं तर बेचिराख झाली होती. पण त्यातून जपाननं फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. ते या अशा देशभक्त आणि आपल्या कामावर निष्ठा असणाऱ्या जपानी लोकांमुळे. मंडळी, जपानी लोक वर्षातून केवळ 9 दिवसच रजा घेतात. त्यांच्या या असं करण्यामागे आपला देश उत्पादनात पुढे जावा, संपन्न व्हावा ही भावना असते. त्यामुळे जपान आज विकसित देश आहे आणि आपला देश विकसित होण्यासाठी धडपडतो आहे. आपला देश तर त्या मानानं किती मोठा, नैसर्गिक साधन संपत्तींनी समृद्ध असलेला. पण असो, देशाचं काय जे व्हायचं ते होईल. आपण कशाला त्याची चिंता करायची? या जपान्यांना काही कळत नाही. म्हणून काय आपण तसंच वागायचं? जपानमध्ये सुद्धा कधीकधी आपल्याकडे होतात तसे संप होतात. पण ते संपसुद्धा करतात ते जादा काम करून. आता याला काय म्हणावं? दुर्दैव, दुसरं काय? अरे, संपच करायचा आहे ना, तर काम कशाला करता? आपल्याकडे बघा, संप म्हणजे संप, नो काम, त्याला खरा संप म्हणतात. आपलं सरकार कधीकधी काही कारणासाठी आपल्याला सुट्टी देतं. सुट्टीत ते काम करावं एवढीच माफक अपेक्षा असते. आता आपल्याला मतदानाला सुट्टी दिली गेली. उद्देश काय? की प्रत्येकानं मतदान करावं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य करावं. पण सुट्टी जाहीर करून असा काय फरक पडला? मतदानाची टक्केवारी फारशी काही वाढली नाही. उलट आपल्याकडे त्याला जोडून लोकांनी 2-3 दिवस सुट्टी घेऊन पर्यटन किंवा इतर कामासाठी बाहेरगावी जाण्यात धन्यता मानली आणि फ्रेश होऊन आली मंडळी. पुन्हा कधी सुट्टी मिळेल या प्रतीक्षेत. त्यांचं बिचाऱ्यांचं पुढील सुट्ट्यांचं नियोजनसुद्धा तयार असतं बरं. तात्पर्य काय? या जपान्यांनी बऱ्याचशा गोष्टी भारतीयांकडून शिकायला हरकत नाही. या बाबतीत तरी आपण विश्वगुरू होऊ शकतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कोणीही जपानी लोकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये. फक्त माहिती म्हणून तुम्हाला ते सांगितलं इतकंच. तेव्हा त्यांच्याबद्दल बोलायचं तर मी आधी म्हटलं ना की यांना काही कळतच नाही.
तर मंडळी, असं आहे हे सगळं. त्यातलं काय योग्य आणि काय अयोग्य हे सगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही. सुज्ञास अधिक सांगणे ना लगे, आपण सगळं जाणता. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। निकल पड़े हैं खुली सड़क पर, अपना सीना ताने, अपना सीना ताने। मंजिल कहाँ कहाँ रुकना है, ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने। बढ़ते जाएं हम सैलानी, जैसे एक दरिया तूफानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। ऊपर नीचे नीचे ऊपर, लहर चले जीवन की, लहर चले जीवन की। नादां है जो बैठ किनारे, पूछे राह वतन की, पूछे राह वतन की। चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। राजकुंवर हम बिगड़े दिल शहजादे, बिगड़े दिल शहजादे। हम सिंहासन पर जा बैठे, जब जब करें इरादे, जब जब करें इरादे। सूरत है जानी पहचानी, दुनिया वालों को हैरानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी।